इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। कचरा डिपो में लगी भीषण आग, फायर ब्रिगेड की टीम 14 घंटों से लगी है आग बुझाने में। दरअसल सोलापुर शहर के तुलजापुर रोड कचरा डिपो में बीते शुक्रवार 3 मई 2024 की शाम अचानक आग लग गई, जहां आग इतनी भड़क उठी है कि आसमान में काला धुआं छाया हुआ है। कहा जा रहा है कि 52 एकड़ में फैले इस कचरे डिपो में से 25 एकड़ हिस्से में आग फैल चुकी है। अब तक 65 से 70 पानी की गाड़ियों का इस्तेमाल किया जा चुका है। लगभग कुछ हिस्सा ही अब तक काबू में आया हुआ है। राहत की बात यह है कि इस आग में किसी प्रकार का जानी नुकसान नहीं हुआ है। काल संध्याकाळी साधारणपणे 5 ते 5:30च्या दरम्यान तुळजापूर रोड कचरा डेपो ते आग लागल्याची वर्दी मिळाली असता तात्काळ इथंच या ठिकाणी आपण एक 24 तास बंदोबस्त कामी आपण गाडी उभा करतो। या गाडीला इथं पाठवलं असता आगीवर त्यांनी सांगितलं की वाऱ्यामुळे आग जी आहे ती पसरत आहे आणि आग मोठ्या प्रमाणात आहे, सर्व गाड्या पाठवून द्या। त्याचबरोबर आम्ही भवानीपेठ, सवारकर मैदान, रविवारपेठ आणि होटगी रोड केंद्राची गाडी घेऊन या ठिकाणी आला असता पाहिलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग या ठिकाणी लागलेलं होतं त्याच्यामध्ये आणि वारं देखील खूप प्रचंड प्रमाणे वाहत होतं। त्याच्यामुळे ते आगीचा मणवा जो आहे तो पसरत लांबपर्यंत त्या ठिकाणी गेलेला होता त्याच्यामध्ये। तरी आपल्या जवळपास रात्री 35 गाड्या आपण पाणी मारलेलं आहे आणि तर सकाळी 20 जवळपास आता गाड्या आपण त्या ठिकाणी फवारलेल्या आहे। आपण आता सध्या हे प्रिकॉशन घेत आहोत की बाबा जी आग आहे ती नियंत्रणात राहून ती इतरत्र पसरणार नाही किंवा इतर ढिगाऱ्यांना कचऱ्यांना काय पेटणार नाही किंवा धोका पोहोचणार नाही, यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि जी आग आहे त्या आगीवर देखील आपण आता जवळपास आपल्याकडे 5 फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत, त्या सहाय्याने आपण आता पाण्याचं फवारणी करत आहोत त्याच्यामध्ये आणि आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये।